संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील घोडेगाव या ठिकाणी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले। माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये आमदार बच्चू कडू आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता निकष लावून दिलेल्या कर्जमाफी विरोधामध्ये नेवासा तालुक्यामधील घोडेगाव या ठिकाणी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला। सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा ही मागणी करत हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले। शिंगणापूर फाट्यावरून निघालेल्या रॅलीमध्ये बच्चू कडू, जयंत पाटील आणि शंकरराव गडाख बैलगाडीमध्ये स्वार झाले आणि हजारो शेतकरी घोषणाबाजी करत घोडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचले। या हजारोंच्या रॅलीमुळे नगर औरंगाबाद महामार्ग व्यापून गेला। यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला। आमचे मोदी काय म्हणत आहेत माहित आहे? त्यांचं यवतमाळला चहा पे चर्चा झाली आणि ते भाषण संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांना ऐकलं। आमच्या मोदीजी म्हणायचे, त्यांचं त्या भाषणावर, त्या बोलण्यावर लोकांना विश्वास ठेवला। महात्मा गांधीजी म्हणायचे, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जर देश स्वतंत्र झाला तर आपल्याला हा कापूस लंडन इकडे न्यायची गरज पडणार नाही। देश स्वतंत्र झाला तर इथंच कापडाची मिल तयार करू आणि इथंच कापूस देऊ, म्हणजे कापसाले भाव भेटन। देश स्वतंत्र झाला, कापडाच्या मिल इथे आल्या, भावाचा पता नाही। आमच्या मोदीजीनं मोठी हाहाकार माजला होता। त्यांनी सभेमध्ये सांगितलं होतं, त्यांच्या भाषेवर लोक फिदा झाले होते, भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे। किसान को अपनी फसल बेचने में कोई दिक्कत नहीं होंगी। अबे तूर अजून नाही गेली ना राजा, अजूनही घरात आहे। 13,000 रुपये क्विंटलची तूर 3,000 रुपयाला विकावं लागली मोदीजी। महात्मा ज्योतिबा फुलेनं आम्हाला सांगितलं होतं, महात्मा ज्योतिबा फुलेच्या त्या आसूड या पुस्तकावर आम्ही आसूड यात्रा काढली आणि महात्मा फुलेंचं सगळं पुस्तक वाचलं आणि मग महात्मा फुलेनं काय लिहिलं, अरे कसंही परवडला पण कलम कसंही नाही परवडला। कलम कसं, आमचे पत्रकार बंधू जर उद्या एखादी बातमी उलटी टाकली, दंगल भी हो सकती है। कलम कशी चालवली त्याच्यावर सगळं आम्ही महत्वाचं असतं भाऊ। शासनाचे निर्णय काय आहे ते आमच्या बाजूने लिहिल्या जाते का नाही जात? मित्रो, कलम कसे, सरकार कलम कसे आहे आणि ते कसं आहे? 15 डिसेंबर 2015 मध्ये निर्णय घेतला मोदीच्या सरकारनं आणि काय निर्णय घेतला माहित आहे? शिवसेना पाहिजेच नाही, त्याला माहिती ना, झेंडा दाखवला मत दाखवतो, भगवा दाखवला जय भवानी जय शिवाजी, त्याला मारून सा। तुम्ही काय खासदाराचं तोंड पाहून देता का? झेंडा पाहून मत मारणारी लोक। भगवा दाखवला तर हिंदूनं मत मारायचं, निळा दाखवला का तर बौद्धानं मत मारायचं, हिरवा दाखवला तर मुसलमानानं मत मारायचं। आम्ही काय पाकिस्तानात उभं राहायचं का काम करणाऱ्यानं? अरे काम करणाऱ्याची हे आली पाहिजे का नाही? मित्र, लक्षात घ्या का 2015 मध्ये शासन निर्णय झाला, सरकारनं निर्णय घेतला, कर्जमाफी नाही, लुटीचा परतावा आहे। कलम कसाईची कशी औलाद आहे मोदीचं सरकार। मित्र, आम्ही पाहतोय 15 डिसेंबर 2015 मध्ये निर्णय झाला, या विदेशातली तूर आयात करायची। ब्रह्मदेशातून इतर 4-5 देशातून तूर आयात केली, 20 लाख टन तूर आयात केली, रेकॉर्डवर आहे। 20 लाख टन काय भावना केली? 18,000 रुपये क्विंटलनं। आमची तूर 3,000 रुपये भावानं आणि विदेशातल्या तुरीले भाव काय भेटले? 18,000 रुपये क्विंटलच्या भावानं तूर आयात केली। सरकार इथं थांबलं नाही, ज्या ज्या शेतकऱ्यांना तूर पेरली होते त्याच्या छातीवर तलवार चालवली, त्याला जखमी केलं, विदेशातली तूर आणली। इथं सरकार थांबलं नाही, या देशातली तूर विदेशात निर्यात करता येणार नाही। ज्या तूर उत्पादक शेतकऱ्यावर तलवार चालवली त्या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम केलं। कलम कसं आहे? सरकार इथंही थांबलं नाही। मोदीला वाटलं निवड मारून चालणार नाही, तळपू तळपू शेतकरी मेला पाहिजे आणि मग मीठ सोडलं
दुसरा निर्णय, तिसरा निर्णय घेतला, स्टॉक निर्बंध आणले. 2000 क्विंटलच्या वरते व्यापाराला तूर ठेवता येणार नाही, कारण शहरातल्या लोकांना तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे. ज्याला 7वा वेतन खातं घेतं त्याला तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे. खाणाऱ्याचा विषय झाला, पण पिकवणाऱ्याचा विचार केला नाही. पुन्हा निर्बंध घातला. तिसरा चौथा निर्णय राज्य सरकारनं घेतला, 120 रुपये किलोच्या वरते तुरीची डाळ विकता येणार नाही. 4 निर्णय झाले आणि 4 निर्णयामध्ये तुरीचे भाव पडले. 10,000 क्विंटलची तूर 3,000वर विकावं लागली. एका क्विंटल माग 10,000चं नुकसान झालं. तुम्ही लक्षात घ्या ही व्यवस्था कशी आहे. तुम्हाला लुटल्या गेलं. तुरीची डाळ स्वस्त देण्याचा प्रयत्न झाला, उलटून मोदी बोंबलले तुरीचं उत्पादन करा. छातीवर हत्ती ठेवला आणि सांगितलं आता तूर पे. आम्ही तूर पेरली भाऊ, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, रक्ताचं पाणी ओतलं आणि माझ्या शेतकऱ्यानं तुरीचं पीक घेतलं. तुरीचे भाव चौपट झाले. मित्र, ही लूट आहे. मला लढावं लागणार आहे. हा काही राजकीय भाषण नाही आहे. आम्ही हे लढणं शिकलो पाहिजे. तुमची दर दिवसा लूट होत आहे. 3.5 लाख शेतकरी मारला गेला. एकतर्फी दंगल आहे. हे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, सेनेवाले, भाजपवाले या लोकांनी दंगल केली आणि त्या दंगलीत आमचा 3.5 लाख शेतकरी मारला गेला. हे दरोडेखोरचं सरकार आहे, ते कोणाचंही असू दे. यांनी दरोडा टाकला शेतकऱ्यावर आणि कापले आमचे शेतकरी. 3.5 लाख शेतकरी जर हिंदू मुसलमानाच्या दंगलीत मेले असते तर देश पेटला असता, देश बर्बाद झाला असता, देश नकाशावर राहिला नसता. पण शेतकरी मेला म्हणून किंमत नाही. झेंडा घेऊन मेला, भगवा हिरवा निळा तर किंमत आहे. शेतकरी मरतोय म्हणून त्याची किंमत नाही. ही लढाई विचाराची आहे. आम्हाला सगळ्यांना पक्षाचं सगळं डोक्यात बाहेर टाकून हे लढावं लागणार. हातात नागर आहे पण डोक्यात पक्षाची गुलामी आहे. तुमच्या हातात नागर आहे पण डोक्यात धर्माचा विचार आमच्या डोक्यात आहे. हातात नागर आहे पण जातीनं पेटलेले आहे. माझं म्हणणं, हातात जर नागर आहे ना तर डोक्यात पण शेतकरी असला पाहिजे. डोक्यात पण शेतकरी असला पाहिजे. माझ्या बापाला हा न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही आता पेटलो पाहिजे. मी नेहमी सांगतोय का या देशानं धर्मवाद पाहिला असन, जातीवाद पाहिला असन. आता या देशाला शेतकऱ्याचा कट्टरवाद दाखवावा लागेल. शेतकरी काय असतं या नात्यानं एकत्र व्हावं लागेल. मित्र, आम्ही जर हे पेटून राहिलो नाही, पेटलो नाही. आम्ही काही लोक आले म्हणे साखर कारखाना शंकररावचा आहे, भाव भेटत नाही. म्हटलं असं जर झालं ना, मला शंकररावला मी सगळं विचारलं, कोणाचे पैसे देणं बाकी आहे का, हे देणं आहे का. म्हणे बच्चू हे काही नाही, जो काही असा असन सांगा, आम्ही तिच्या इथं दिल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीनं सांगणारा पहिला साखर कारखानदार भेटला. मित्रांनो, कुठला आहे, कोणी काही असू दे, आम्ही शेतकऱ्यासाठी जगलो पाहिजे. आम्हाला एखाद्या पक्षात जाता येतं, मंत्रीपद घेता येतं, पण ते फार महत्वाचं नाही आहे. लक्ष आमच्या शेतकऱ्यावर असलं पाहिजे. याच्याकडे होणारं दुर्लक्ष आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून 14 तारीख आपली महत्वाची तारीख आहे. 14 तारखेला आपण चक्का जाम घेतलेला आहे. सरकारनं 16-17चं कर्ज माफ केलं नाही. सगळ्यात जास्त 16-17वाले कर्जबाजारी आहे. मला वाटतं इथं असणारा शेतकरी 16-17वाला तुम्ही असेल, तुमच्यावर 16-17चं कर्ज आहे. आणि 16-17चा असणारा कर्जदार अधिक संख्येनं असल्यामुळं सरकारनं हात घातला नाही. ज्यानं नियमित कर्ज भेटलं, सावकाराकडून घेतलं, नव्याचं जुनं घेतलंय, त्या शेतकऱ्याला 25,000 नाही 15,000च देतंय सरकार. मग दारू महत्वाची का दूध महत्वाचं हे मोदीजीला समजत नसेल तर पाजून पाहा लागत. दूध आणि दारू याची चव काय, त्याच्यात काय गुणधर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढ्या मेहनतीनं आम्ही दूध घ्यायचं आणि त्याला भाव 20 रुपये लिटर, बिस्लरी 15 रुपये लिटरवर चालली. पाण्याचे भाव जास्त झाले, पाणी टाकायची आता प्रॉब्लेम झाले. पाणी महागात झालंय आणि दूध स्वस्त व्हायला लागले. ही सगळ्या इकडली अवस्था. एकतर काय म्हणतंय, जोडधंदा आमच्या माथी लावून दिला. मला वाटतं एक कलेक्टरले म्हैस दिली पाहिजे, एक आमदाराला म्हैस दिली पाहिजे. का पगार रद्द कर, म्हैस घेऊन जाय. काही प्राध्यापकाला काही वाटून देऊ. 2.5 लाख 1.5 लाख रुपये पगार आहे, 7वा वेतन घेऊ नको, गाय घेऊन जाय. काय हरकत आहे. म्हणजे आपल्याला जोडे धंदा तोट्याचा आहे. व्यवस्था सगळ्या इकडे बरबटली आहे. काल परवा नाशिकला गेलो,
मी आता नगरवरून जाऊन आलो. काय नाव मला माहित नाही त्या कुटुंबाचं. चौधरी नावाचं कुटुंब आहे. हो, संताप काय येतो आणि तो येऊ नये का एवढं तुम्ही मला सांगा. त्या चौधरी कुटुंबाला आम्ही भेटलो नगरमध्ये. भाड्याच्या घरात राहतो आणि काहीतरी फुटाने विकतो तो. 4 जण अपंग आहे. ते हलतच नाही. जीव पण घालावं लागतं आणि संडास पण करावं लागतं. समाज मन कसं संपलं बघा. मी याचा दोष समाजाला देतो आणि सरकार आणि अधिकाऱ्याला सुद्धा देतोय. मित्र, 4 अपंग बांधव आहे. त्याचे 4ही पोरं अपंग आहे. झोपले असतं दिवसभर, आयुष्यभर झोपले आहे. 20 वर्ष झाले फक्त झोप नाही. आणि हे दोघे नवरा बायको ते 4ही पोरांना वागवत आहे. दोघे जण नवरा बायको बिमार पडले बिचारे. कोणी धावून नाही गेलो, कोणी धावून नाही गेले. जातीचे होते तिथं, धर्माचे होते. पण धर्म आणि जात आम्हाला निवडणुकीत आठवतं. जातीचा म्हणून कोणी धावून गेला काय तर नाही, धर्माचा म्हणून कोणी धावून गेला तर नाही. त्या भागातला नगरसेवक लापता आहे, महापौर लापता आहे, खासदार आमदार लापता आहे. अधिकारी म्हणून जाव तो सुद्धा गेला नाही. 3% हक्काचा निधी त्या अपंग बांधवाच्या घरी जात नाही. 95चा कायदा अजूनपर्यंत राबवला जात नाही. मी नाशिकच्या आयुक्ताला इतकंच म्हटलं, 5 वर्ष झाले तुम्ही हा खर्च केला नाही. तर म्हणे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही कोण, तू आम्हाला विचारणार. म्हटलं तुम्ही कोण आम्हाला विचारणार. ही जर मगरुरी असेल तर पूजा करायची का. अरे आता तर फक्त माराची ऍक्शनच केली. 2 महिन्यानंतर जाईल ना, मारूनच वापस येईल. सांगणार का शेतकऱ्याचा हात कसा असतं म्हणून. मारणं आम्हालाही पटत नाही. मारायलाच नाही पाहिजे. कोण म्हणते मारायला पाहिजे. मारणं चांगलं नाही आहे. बचाने वाला पहलवान होता है, मर्द होता है. मारने वाला नाही होता है. एखाद्याला तलवार मारली, छाताड्यात घातली तर त्याला वाचवायला आयुष्य जातं. वाचवासाठी मेहनत करावं लागतं. मारणारा महत्वाचा नाही आहे, पण ज्याच्यामुळं हजारो लोक मरत असत तर थोडी बया मारली तर काही बेकार आहे का. आम्ही आरामशी मारतोय, जोऱ्यानं थोडं मारतोय. पण ज्याच्यामुळं हजारो लोक मरतय ते प्रॉब्लेम मध्ये येते. आणि म्हणून आता आम्ही हे जे मला 50,000 रुपये भेटले ते आम्ही त्या कुटुंबाचं या एका महिन्यात त्याचं घर बांधून देऊ. तुमचे 50,000 आमच्या हमाल लोकांना ते दिलं, मेहनत करणाऱ्या लोकांना. प्राध्यापकांना नाही दिलंय, आम्हाला न दिले. भारत कुकून कुकडे चालला बघा. वरतून खाली आले पाहिजे तर खालून वरती चाललं. असं उलट कारभार सगळे इकडेच चालू आहे. अधिक मेहनत करणारा, कष्ट करणारा दुर्लक्षित आहे. भाजप बोले तुम्ही जे बोंबलून आले ना, छाती फाडू फाडू. भाजपवाले नेहमी आमच्या शंकररावनं म्हटलं का 56. अबे शेतकऱ्यासाठी 38चं दाखव साया. मार 56 करून आला. शेतकऱ्यासाठी 38 तर दाखवा. आणि म्हणून आम्ही भाजपवाले नेहमी बोंबलत असतोय 56. ते मोदीजी बोलत होते तिकडे निवडणुकीच्या अगोदर. इतक्या जोरानं बोंबलले मोदी, अजूनही डोक्यातून चाललंच नाही. मग पहिले म्हणे 15 लाख देतो म्हणे. आता 15 लाख तर भेटूनच नाही राहिले. आमचे बँकेतले भेटून नाही राहिले. 15,000 जाऊ दिवस आले, पण आमचे तर आम्हाला परत देवे. एवढा फोकणाऱ्या पंतप्रधान देशात झाला नसेल कधी. एवढा गपाड्या फोकणाऱ्या. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया म्हणजे काय कांदा बसत नाही का. काय टाटा बिर्लाचा आणि धीरूभाई अंबानीचाच माल बसतं का. आमचं कोण मेक इन इंडिया, मेड इन इंडिया करत नाही. नीरा चुत्या भरून सुरू आहे. आणि 2 मारले तर आम्ही 4 मारू. आता कोणाला मारावा हाच प्रश्न आहे. व्यवस्था कशी आहे मित्र. कर्जमाफी तर हा फॉर्म्युला आहे. कर्जमाफी आमचा महत्वाचा विषय नाही, लक्षात घ्या. या हातावर कर्ज घेतलं, या हातावर कर्ज माफ झालं तर दुसऱ्या हातावर घ्यावं लागतं. आज कर्ज माफ झालं, उद्या छातीवर आहेच. कर्जमाफी हा काही फार मोठा विषय नाही आहे. 50-60 वर्षाच्या लुटीचा भाग
पण आम्हाला तुम्ही दिलं नाही, लुटलं म्हणून आमची हे माफीचे शेतकऱ्याकडून होत असणारी मागणी आहे. कारण ते जर भावात भेटलं नसतं 13,000 रुपये क्विंटलची तूर काय भावानं विकावं लागली? 3,000 विकावं लागली. एका क्विंटला मागं 10,000 लुटलं. एका एकरात 5 क्विंटल पकडा, 50,000ची लूट आहे एका एकरात. 5 एकरात जर आम्ही पकडले तर 2.5 लाखाची लूट आहे, 1.5 लाखाची माफी आहे. कोणाकोणास किती दिले? म्हणजे लुटलं 5 लाखानं आणि दिलं 1.5 लाखानं. सरकार कुठलंही असू द्या, हे एकाच सारखे आहे. आणि म्हणून शंकरराव सांगतोय त्या पक्षाचा झेंडा घेऊ नका, जनतेचा झेंडा घेऊनच उभे राहा. मला एका आमच्या आमदाराचं वेतन वाढ सुरू होती. तुमचे हरिभक्त पारायण आमदार पण होते. आणि हा कायदा आला का आमदाराचा पगार वाढवायचा. आणि सगळे आमचे ते शिवसेनेचे 64 वाघ नेहमी डर काढतात, मग अधिक मागे जातं. कधी काय म्हणतं त्याला वाघाचं तोंड आणि कधी मांजरीचं तोंड. म्याव म्याव करायचं मग अधिक बोंबलाचं. अरे झालं वाटतं वाघ. राष्ट्रवादीवाले ज्याला टाइमचा पताच नाही त्या विसरूनच गेले सत्ता आपली होती म्हणून. पवार साहेब आपली सत्ता होती ना. आणि एवढी दोस्ती आहे वरते नरेंद्र मोदी आणि शरद पवार साहेबांची दोस्ती आहे, मैत्री आहे. त्याचं प्रेम वेगळंच आहे. आणि खाली राधाकृष्ण आणि देवेंद्रचं प्रेम आहे. त्या प्रेमातच सगळं आमचा वांद आहे. राधाकृष्णचं प्रेम मुख्यमंत्र्यावर एवढं आहे का ते राधाकृष्णासारखंच प्रेम आहे. काल मुख्यमंत्र्याचं भाषण झालंय, मग राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आपले उठून उभं राहायला पाहिजे का नाही? म्हटलं उठते का नाही उठत बुवा. इकून तिकून हा बुवा उठला आणि उठल्यावर काय म्हणते, याच्यात मच्छीमारांची कर्जमाफी घ्या म्हणजे. कुठून आले, कुठले चालले, काय तुमचं काल आहे का नाही? काय प्रकार आहे का हा? अभिनंदनाच्या प्रस्तावाला डायरेक्ट सपोर्ट. विरोधी पक्ष राहिला का? आणि ते नेहमी सांगताय आमची मैत्री आहे, आमचं मित्र आहे. मग एकदाचं करून टाका, काय करायचं आहे तर. कशाला मधात टांगणी मारून ठेवतोय. व्यवस्था अशी आहे का ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आम्ही जर सगळं मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाचा नारा पंतप्रधान देत आहेत. मग देशामधील शेतकरी जे पिकवतोय ते मेक इन इंडियात नाही का, असा सवाल उपस्थित करत फक्त टाटा अंबानीसाठी हे धोरण आहे की काय, असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. दरम्यान यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करत सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय. सी न्यूज मराठीसाठी किरण भाकड, नेवासा.